राम मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की दूध व्यवसायासाठी गाई केल्या पाहिजे की म्हशी केल्या पाहिजे मित्रांनो. तर आता बऱ्याच जणाला प्रश्न पडला आहे की दूध व्यवसायासाठी गाय चांगली की म्हैस चांगली, गाईच्या दुधाला भाव लागेल की नाही, म्हशीच्या दुधाला फॅट लागेल की नाही. आता याचा प्रश्न बऱ्याच जणाला पडलेला आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही त्याचा निकष व्हिडिओ पाहून जर लावत असाल तर तुम्ही एकदम चुकीचं करत आहात मित्रांनो. आपण चुकीची माहिती देतच नाही. 1 मिनिट व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्ही. कारण मित्रांनो, आता उदाहरणार्थ तुम्ही जर 10 व्हिडिओ पाहिले तर त्याच्यामध्ये 5 व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल की म्हशीची निवड करा, 5 व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल की गाईची निवड करा. तर तुमचंच एक कन्फ्युजन होईल मित्रांनो. म्हणून तुम्ही काय करा, जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर काय करा मित्रांनो, माझं म्हणणं एक असं आहे की स्वतः अनुभव घेतलेला केव्हाही चांगला मित्रांनो, असं व्हिडिओमधून पाहण्यापेक्षा मित्रांनो. तर आपण काय करायचं, सुरुवातीच्या 2 वर्षासाठी आपण 1 किंवा 2 गाई आणि म्हशी अशा आपल्या कोठ्यामध्ये पाळायच्या मित्रांनो. आणि त्याच्यातून आपण अनुभव घ्यायचा आहे की आपल्याला जास्त उत्पन्न गाईमध्ये आले की म्हशीमध्ये आले मित्रांनो. आणि स्वतः अनुभव घेतलेला केव्हाही चांगला. आणि त्याच्यातून तुम्ही निवड करा की आता आपण मोठी संख्या गाय आणायची की म्हैस आणायची, जास्त नफा काच्यात आहे. हे सर्व गोष्टी आपण आपल्या स्वतः अनुभवलेल्या चांगल्या मित्रांनो. लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.